तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, अनेक जणांना आता चिंता सतावली आहे की वेटिंगमध्ये आमचा नंबर लागला, अजूनही ॲडमिशन झालेले नाहीत, किंवा वेटिंगमध्ये नंबर लागल्यानंतरही जे सिलेक्शन लिस्टमध्ये आहे त्या सिलेक्शन लिस्टमध्ये हे नंबर लागून अनेक जणांचे ॲडमिशन झालेले नाही. काही जणांचे ॲडमिशन झाले आणि अजूनही जवळपास 19,000 जागा रिक्त आहेत. बरं, ह्या जागा का रिक्त आहेत याला कारणं अनेक आहेत, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण आता ही तिसरी लिस्ट लागणार आहे का नाही, तर तिसरी लिस्ट लागणार आहे. कधी लागणार आहे त्या संदर्भात सुद्धा बोलूया. बघा मित्रांनो, आज आहे 30 तारीख आणि ॲडमिशन शेड्यूलवर गेल्यानंतर तुम्ही बघू शकतात फर्स्ट सिलेक्शन लिस्टची तारीख जी होती ती 29/8 म्हणजे 29 ऑगस्टपर्यंत फर्स्ट सिलेक्शन लिस्टवाल्यांची, म्हणजे जे वेटिंगमध्ये होते आणि त्यांना जे सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांचा नंबर लागला त्यांची ॲडमिशनची तारीख ही 29 तारीख होती. कारण आज 30 तारीख आहे आणि अजूनही पोर्टलवर कुठलीही अपडेट आली नाही. याचा अर्थ आता यांना तारीख वाढून मिळणार नाही. पण तिसरी जी लिस्ट आहे त्या तिसरी लिस्टची तयारी चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता 93,032 एवढ्या जणांचं लॉटरीमध्ये नंबर लागलेला होता आणि त्यामधून 61,111 जणांचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे. आणि जे उर्वरित होते त्यांना जे 71,276 वेटिंग लिस्टमध्ये होते त्यामध्ये जी दुसरी लिस्ट लागली त्या दुसऱ्या लिस्टमध्ये जवळपास 12,217 एवढ्या जणांचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे. बरोबर. आता अजूनही 19,000 जागा रिक्त आहेत. मग आता या 19,000 जागा रिक्त असल्यामुळे आता ही तिसरी लिस्ट काढण्याची वेळ आलेली आहे. बरोबर. आता हे 19,000 एवढा मोठा आकडा आहे, तो रिक्त का आहे त्याला कारणं अनेक आहेत. जसे की एक कोर्टाचा जो निकाल आला आणि त्या कोर्टाच्या प्रोसेसमध्ये लागलेला वेळ, त्यानंतर जे काही त्यांचं GR आला, नवीन शासनाने जो GR काढला त्या संदर्भात अनेक संघटना कोर्टात गेल्या. कोर्टामध्ये जो निकाल आला पालकांच्या बाजूनी आणि त्यामध्ये लागणारा जो वेळ आहे तो अनेक वेळ गेला. त्यामुळे पाल्याने आपल्या आवडीनुसार अगोदरच मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून RTच्या भानगडीत न पडता परस्पर ॲडमिशन केले. त्यामुळे त्या ज्या जागा आहेत त्या रिक्त असल्यामुळे आता तिसरी लिस्ट लागण्याची वेळ आलेली आहे. पण रिक्त काय आहेत, एक तर कोर्टाचा विषय आहे, दुसरी गोष्ट आहे अनेक पाल्यांचे डॉक्युमेंट आहे ते अपूर्ण आहे किंवा अवैध आहे. जसे की काही जणांनी रहिवासी पुरावा म्हणून भाडे करारनामा दिलेला आहे. बरं, भाडे करारनामा हा अगोदरच आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करू शकतात कुठकुठल्या डॉक्युमेंटची गरज आहे. ते डॉक्युमेंटमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर अशी माहिती मिळेल. तुम्ही जुने व्हिडिओ बघा, कुठकुठले डॉक्युमेंट लागतात आणि कशामुळेच ॲडमिशन कॅन्सल होतं. बघा, अनेक जणांनी रहिवासी पुरावा म्हणून भाडे करारनामा दिला, पण हा भाडे करारनामा दुय्यम निबंध कार्यालयाचा असला पाहिजे, म्हणजे जिथे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात अशाच कार्यालयाचा असला पाहिजे. आणि दुसरी अट म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्या फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या अगोदरचा हा भाडे करारनामा असला पाहिजे आणि त्याचा कालावधी 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. ही एक अट होती भाडे करारनामा संदर्भात. दुसरी गोष्ट म्हणजे जे आर्थिक दुर्बल घटकातील आहेत अशांना इन्कम सर्टिफिकेट लागणार होते. हे इन्कम सर्टिफिकेटही अनेक जण आत्ता काढून देत आहेत, तर ते चालणार नाही. इन्कम सर्टिफिकेटसुद्धा फॉर्म भरण्याच्या अगोदरचं पाहिजे आहे. कुठल्या वर्षाचं पाहिजे आहे, काय आहे ते सविस्तर अशा मागच्या व्हिडिओमध्ये आहेत. बरं, तिसरी गोष्ट म्हणजे जन्मदाखल्यामध्ये नावामध्ये फरक, फॉर्म भरताना टाकलेलं नाव वेगळं, जन्मदाखल्यावरचं नाव वेगळं, स्पेलिंग मिस्टेक, त्यामुळे सुद्धा अनेक जणांचं ॲडमिशन काय होत नाही. कारण जर तुम्ही कुठला फॉर्म भरताना चुकी केली नावामध्ये, जन्मतारखेमध्ये, तर तुम्हाला त्यावेळेस टाईम होता. जर तुमचा फॉर्म भरताना काही चुकी झाली तर तुम्हाला फॉर्म डिलीट करून पुन्हा नव्याने फॉर्म भरण्याची वेळ होती आणि तुम्ही ते करू शकत होता तेव्हा. पण आत्ता तुम्ही तर सुधारणा केली नाही, त्यामुळे ही तुमचा नंबर लॉटरीमध्ये येऊनसुद्धा तुमचं ॲडमिशन होत नाही. त्यामुळे अनेक जागा रिक्त होत आहे. तुम्ही जर अगोदरपासून माझे व्हिडिओ बघत आले असता तर त्यावेळेस सविस्तर असं सांगितलं होतं की काय प्रोसेस आहे, काय नाही. अनेक जणांचे कमेंट येत आहेत, अनेक जण पर्सनली फोन करत आहे की असं झालं तसं झालं. त्यामुळे अगोदरच एवढा वेळ गेलेला आहे, त्यामध्येही नंबर लागूनसुद्धा ॲडमिशन झालेलं नाही का, तर डॉक्युमेंटची अपूर्तता. बरं,
अनेक जण अजून विचारत आहेत की डॉक्युमेंट कुठले लागणार आहे, डॉक्युमेंट काय लागणार आहे. तर मित्रांनो, याच पोर्टलवर खाली या. खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता रिक्वायर्ड डॉक्युमेंट, आवश्यक कागदपत्र. याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर असा एक PDF दिसेल. त्या PDF मधून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता की कुठकुठले डॉक्युमेंट लागणार आहे. बघा, यामध्ये सविस्तर असे कुठकुठले डॉक्युमेंट लागणार आहे तर तुम्ही बघू शकता. 2024-25 या वर्षासाठी बघा, वंचित दुर्बल घटकातील, वंचितमध्ये काय येतं, अनुसूचित जाती जमाती, विभक्त जाती, भटक्या जमाती वगैरे सर्व येतात. OBC येतात, SBC येतात. बरं, यांना डॉक्युमेंट काय आहे त्या संदर्भात सविस्तर असे PDF दिलेले आहे त्यांनी. तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा कंटाळा आला असेल तर ह्याच्यात बघू शकता तुम्ही. बघा, याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे, आर्थिक दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. दाखला कधीचा लागणार आहे, 21-22चा किंवा 22-23चा चालणार आहे आणि 1 लाखाच्या आत असला पाहिजे. जे आर्थिक दुर्बल घटकात आहे, जे वंचित जात प्रवर्गात मोडतात, त्यांच्यासाठी इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही, त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रहिवासी पुरावा, वास्तव्याचा पुरावा. वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकात दोघांसाठी रहिवासी पुरावा काय आहे ते रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, टेलिफोन बिल, वीज बिल, पाणीपट्टी, घरपट्टी, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी एक कुठलं तरी पाहिजे. आणि ही कागदपत्र नसेल तर निवासा पुरावा म्हणून तुम्हाला भाडे करारनामा लागणार आहे. भाडे करारनामा कुठला, तर दुय्यम निबंधक कार्यालय, इथं स्पष्ट लिहिलं आहे, दुय्यम निबंधक कार्यालयाचा भाडे करारनामा पाहिजे. आणि हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा आणि त्याचा कालावधी 11 महिन्याचा असला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे. या सर्व कारणामुळे अनेक जणांचं, अनेक पाल्यांचं ॲडमिशन रिजेक्ट होत आहे आणि ॲडमिशन होत नाही. त्यामुळे हे 19,000 जागा अजूनही वॅकंट आहे. जवळपास आकडा वाढू शकतो, पण जवळपास 19,000 जागा एवढ्या रिक्त आहेत. तर आता लवकरच 3री लिस्ट येणार आहे आणि 3ऱ्या लिस्टमध्ये कुठकुठले डॉक्युमेंट लागणार आहेत आपल्या त्या संदर्भात व्हिडिओ आहे जुने, तुम्ही बघू शकतात डॉक्युमेंट काय काय लागणार आहे. नाहीतर हे डाउनलोड करून तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, ही होती RT संदर्भात छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपणास असेच नवीन नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि दुसरी एक रिक्वेस्ट होती, आपल्याला RT संदर्भात तर व्हिडिओ आपण टाकतोच, अजूनही कुठल्या संदर्भात आपल्याला व्हिडिओ आवडतील त्या संदर्भात तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा की आम्हाला या संदर्भात व्हिडिओ तुम्ही बनवा, आम्ही ते बनवू आणि तुम्हाला मार्गदर्शन करू. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.